नमस्कार शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी. विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आज आपण खानापूर शिवारातनी आलेलो आहोत. एवढा गावरान आंबा फुलोराने बहरलेला आहे की खरोखर जर आंबा शेतकऱ्याला जर चांगल्या प्रकारे जर पिकला तर भरपूर पैसे होणारं हे जे पीक आहे, झाड आहे. तर आपण आज या शेतकऱ्यांना विचारू की नेमकं जर या पद्धतीनं जर पिकलं झाड तर जवळपास किती पैसे होतात? अ, नमस्कार दादा, नमस्कार. आपलं नाव काय? प्रदीप वजाळे, कुठं राहता? खानापूर. वजाळे भाऊ, मला एक सांगा तुम्ही की हा जो आंबा आहे हा जवळपास याला किती वर्ष झाले, म्हणजे कोणं लावलेला होता? यानं माझ्या बाबांना लावलेलं होतं हे झाड. बरं बरं. तर हे वावर कसं, जसं समजा धुऱ्याकाठी नाही, हे झाड जरासं अंतर आहे धुऱ्याच्या. हो तर समजा कोण्या वर्षी असं दाट येते, भरपूर येते, हो. कोण्या वर्षी कमी येते. हम्म. तर कोण्या वर्षी मग आपण धुपट वगैरे करतो त्याच्या खाली. हो. तर त्यावेळेस जरा फुटते ते जरासं. आपला स्प्रे मारायचा एखादा, हम्म. चायना पंपर आहे ते, त्याचा स्प्रे वगैरे जाते. असं का? हा, त्या फवारा मारून द्यायचा त्याला एखादा. हम्म. तर याचं कसं आहे, एखाद्या वेळेस एखाद्या वर्षी भरपूर येते, बरं. एखाद्या वर्षी कमी येते. तर यावर्षी ज्या पद्धतीनं आंबा हा आलेला आहे, नेमकं याचं कारण काय? याचं कारण असं आहे की यावर्षी आंब्याचं सीझन आहे. हा. तर गेल्या वर्षी काय झालं, गेल्या वर्षी काही एवढं येत नाही, धुवारी पडली काय, असं दुसरं काही समजा वातावरण निर्माण झालं, त्यावेळी त्याचा फुलोरा बी खाली गळते. हा हा. त्यातून नाही तर एवढा फुलोरा टिकून राहत नाही. बरोबर. आपण फवारे मारतो, धुपट करतो त्याच्या खाली, हम्म. सगळं व्यवस्था करतो आपण त्याची. कोण्या वेळेस भरपूर येते आणि एखाद्या वेळेस एखाद्या वर्षी चाट बी मारते. तर जवळपास मला एक सांगा की हा जर अशा पद्धतीनं जर आंबा आज पूर्ण जर याला लागला, जर निसर्गानं जर चांगली साथ दिली तर हा. जवळपास या आंब्याचे पैसे किती होऊ शकतात? पण आता जर आपण हात विक्री केली हो. तर 25-30 हजार रुपये आरामात होतात. आरामात होतात. हो. हम्म, हम्म. आणि जर समजा आपण व्यापाऱ्याला दिले, व्यापारी एवढा भाव देत नाहीत, बरोबर. तर मग आपल्याला हात विक्रीच करावं लागते. हम्म, हम्म. तर मग हात विक्रीनं 25-30 हजार रुपये याचे आरामात होतात. आरामात. समजा घरी खाऊन घेऊन समजा आपण जे काय हम्म. हे करतो ते. बरं, याचं फळ जे आहे हे चांगल्या पद्धत आहे हो. का, कसं आहे? हो, मोठं साधारण फळ आहे, मस्त चांगलं आहे. हो, लहान नाही मोठं, म्हणजे मीडियम साईड आहे. मीडियम साईज. हो, गोड आहे खायला, रसगीत चांगला होते त्याचा. इकडचे जे आंबे आहेत जास्तीत जास्त लागवड त्याच आंब्याची होऊन राहिली. हम्म. गावरान आंबा फारसा म्हटलं तर कमीच झालेला आहे, हो. परंतु गावरान आंब्याची जी चव आहे हो, ते ते या आंब्याले नाही, आपल्या बाकीच्या आंब्याले. बाकीच्या आंब्याला हा, नाही जो आहे. गावरान आंबा राहते, हम्म, जे आता हापूस, कलमी, हे जे नारळी, हे आंबे जे राहतात, हम्म. तर ते काय होते, ते काही एवढे विशेष लागत नाही. ते कार्पेटनं माल पिकवतात लोक, बरोबर. ते विकतात. हे आपण काय करतो, आम्ही शेतकरी असल्याच्यानं आम्ही प्युअर गवतात पिकू घालतो याले. असं का? हा. म्हणजे याले गवतातनी जर पिकवलं समजा हा. तर त्याचा जो स्वाद आहे हा. तो अति उत्तम येते आहे ना? हो हो, एकदम चांगला, काहीच वांधा नाही. काहीच वांधा येणार नाही. हो. आणि हे जे आपले जे बाकीचे आहेत आंबे, हम्म, ते आंबे या आंब्यासारखे खायला बी लागत नाही, चविष्ट लागत नाहीत. बरोबर. हो, ते कार्पेटचा आंबा राहते तो. तर आता शेतकऱ्यांनी एक तरी झाड आपल्या बांधावर लावायलाच पाहिजे. हो, एक काय आपल्या बांधानं 5-6 झाडं लावले, समजा 20 फुटाच्या अंतरावर, हं. 30 फुटाच्या अंतरावर, 15 फुटाच्या अंतरावर जरी चालते. तरी चालते आहे ना? हा. तर आता जवळपास मला तरी असं वाटते की 2 वर्ष झाले गावरान आंबा फारसा मार्केटला हो, कमीच भेटू राहिला. कमी कमी भेटते, कमी भेटते. कारण की असं झाड टिकतच नाही. एकदा जर हे टिकलं हां, तर मग याचे समजा शेतकऱ्याचा बी समजा पैसे जे आहेत ते वसूल होतात. बरोबर आहे. आणि जर समजा आता गारगोंड आलं, आभाळ हे जे आलं समजा, तर मग एवढे पैसे होत नाहीत त्याचे. बरोबर. त्याचा फुलोरा गिलोरा जे काय समजा आहे ते, त्याचे तोर काळे होतात. हं, त्याच्याच्यानं काय होते, तो तेवढा टिकत नाही. हं. त्याच्यात टिकत नाही, जो राहिला तो आपला. आज ज्या पद्धतीनं आंबा आलेला आहे तर आता प्रत्येक शेतकऱ्याला तर आशा असतेच की बा आपला आंबा यावर्षी ज्या हो. पद्धतीनं आलेला आहे असाच राहावा म्हणून. हो, कोणाला तसंच वाटते ना. 2 पैसे कोणाला आले तर त्याला जरा हरी वाटते ना. पण आता सर्व काही येऊन पडलं या निसर्गावरच. हो, जर समजा आता हे असं ढगाळ वातावरण असलं तर याचा अर्धा फुलोरा गायब होते, असं का? जळते फुलोरा. जडते जडते. हो. त्याच्यावर काही असं हे आहे का जसं? नाही, त्याले मग जर आपल्याला आभाळ दिसलं, तर जर आलं समजा, जरासं धूरगीर वगैरे काही केलं त्याले, तर मग तो जरा टिकते काही ना काही. टिकते तो. हो. आणि आपण निराश काहीच नाही केलं त्याले, तर मग काही विषय नाही त्याच्या. हं, हं, हं.
तर आता आज हा जो पहा शेतकरी मंडळी, खरोखर एवढा बहरलेला आंबे आहेत, हे आंब्याचं झाड आलेलं आहे आणि बारीक बारीक आपण पाहू शकतो की बारीक बारीकही याला आंबे असे लागलेले आहेत. तिकडे स्प्रेचं हे गेलं आपलं समजा हां हां जास्त, हां हां तर तिकडे काही जास्त नुकसान होत नाही. आता नुकसान होत स्प्रेचं नाही. कसं असते, जिथपर्यंत उडला तिथपर्यंत आहे त्याचं. बरोबर आहे. जिकडे उडला नाही हं, तिकडे आता ते काही ना काही नुकसान होतेच त्याचं. बरोबर. खालूनपासून एवढा एवढा आंबा आलेला आहे हा, की इतका बहरलेला आहे की खरोखर दादाचा शेतातला जो आंबा आहे एकदम अति चांगला आलेला आहे आणि खरोखर यावर्षी यांचे पैसे व्हायलाच पाहिजेत. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एक वेळा मी पूर्ण तुम्हाला हा आंबा दाखवतो की कोणत्या पद्धतीनं आलेला आहे. तर धन्यवाद दादा.